इकडे आम्ही आता ना मोदक बनवायला शिकवते आई मुलाला. आणि इकडे आर्यन त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बोलतोय. दाखव कोण आहे. गेली. आणि इकडे आई त्याच्या मुलगीला मोदक बनवायला शिकवते. बघूया कसं बनवतोय. त्याच्या पोराला मग तू कोण आहे. नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. सो आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक, जे की आपण नैवेद्य 21 मोदकांचा दाखवतो आपल्या बाप्पाला. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण तेच पाहणार आहोत. आजचा ब्लॉग हा स्पेशल आई बनवणार आहे, म्हणजे आई मोदक बनवणार आहे. आणि मी ती रेसिपी म्हणजे आई मोदक कसं बनवून दाखवणार आहे. चला, आता बनतायत आमच्याकडे मस्तपैकी उकडीचे मोदक. यासाठी आईने मस्त सारण तयार केलेलं आहे. याच्यामध्ये खोबरा, गूळ, थोडी वेलची टेस्टसाठी आणि थोडं मीठ असं सगळं घेतलेलं आहे. आणि हे आहे तांदळाचं पीठ, जे स्पेशल उकडीच्या मोदकांचं पीठ आहे. आणि आई मस्तपैकी मोदक बनवते. सो आता आपण मोदकाची रेसिपी पाहणार आहोत. गणपतीमध्ये मोदक म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की अनदर लेवल ऑफ सुख. सो चला बघूया मोदक कसं आई बनवते. मी सुद्धा मुंबईला एकदा दोनदा ट्राय केले होते, पण मला तसे व्यवस्थित नाही बनवता येत. पहिल्यांदा सर्वात प्रथम आहे ना गोळा करून घ्यायचा, त्याच्यानंतर आहे ना त्याची पाळी करायची आहे. शक्यतो ती मीडियमच ठेवायची, नाहीतर मग ते फुटतात. मला ही पाळी जास्त करून करता येत नाही. वाटी वाटी म्हणतात. आता आधी सगळ्यात पहिल्यांदा आहे ना काय ववसान. ओके, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की सगळ्यांना गणपती घरात आलेले आहेत. तर ना पहिलं आपण ववसान तयार करतोय. देवाचे तर नैवेद्य दाखवण्यासाठी ववसान तयार केलं जातं. तर ते ववसान तयार करतोय आणि मग त्याच्यानंतर मोदक तयार करणार. तर हे ववसान बनतंय. जसं की मगाशी आपण बघितलं, दोन अशा वाट्या बनवल्या, तर त्याच्यामध्ये सारण टाकलं आणि इतक्या मस्त त्या पाळ्या करते, एक नंबर. तर हे आहे ववसान. हे नैवेद्यासाठी लागतं. आणि आता आपण मोदक बनवतोय. ओके, आता बऱ्याच ववसान म्हणजे दिवा. बऱ्याच साऱ्या गोष्टी मला नवीन समजत आहेत. तर आता ववसान म्हणजे तो दिवा आहे. आता याच्यावरती आता आई दिवा तयार करेल. किती भारी ना. कोकणातल्या या बऱ्याच साऱ्या चालीरीती हल्ली म्हणजे नष्ट होत चालल्यात. तर तुमच्यापर्यंत पोहोचाव्या हाच एक हेतू आहे. मलाच आता ह्या गोष्टी नवीन बऱ्याच साऱ्या कळत आहेत की हे ववसान म्हणजे दिवा असतो, जो नैवेद्यासाठी लागतो. म्हणजे नेहमी बघितलेलं आहे असं ठेवताना, पण ते असं बनवतात, असं करताना बनवतात हे मला माहीत नव्हतं. जे नवीन ॲड झालं माझ्या डिक्शनरीमध्ये. बघू शकता आपला ववसान म्हणजे दिवा तयार झाला. किती सुंदर दिसतोय तो. आता याच्यानंतर आपण उकडीचे 21 मोदक वळणार आहोत. म्हणजे आई उकडीचे 21 मोदक बनवणार आहे. आणि इतके फास्ट बनवते ती. मी मुंबईला ट्राय केले होते, 3 तास लागले होते 10 मोदकला. आता बघा, आता मोदकाची रेसिपी सुरू आहे. चिनू, तू पण शिकून घे जरा मोदक कसे बनवतात, म्हणजे नंतर जाऊन तू कोकणातले ह्या पद्धती चालीरीती सगळ्यांना दाखवशील. चला, आता आपण मोदक बनवतोय. आपली ही वाटी तयार करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये सारण टाकलेलं आहे. सारण टाकून त्याला पाळ्या काढायच्या आहेत. 2 3 4 5 6 7
8, 9 पाळ्यांचा मोदक होणार आहे आता हा. याला मस्तपैकी गोल 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 करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे. एकच नंबर. अशा प्रकारे खूप सुंदर असा मोदक आईने तयार केलेला आहे. बघू शकता तुम्ही. अशा आता 21 मोदक आई तयार करणार आहे. थोडं मी पण ट्राय करते, बघूया. आता आमच्या आईने एवढे सारे मोदक बनवलेले आहेत. त्यातला मी बनवलेला मोदक दाखवते, थोडा डिफरंट आहे. हा मी बनवलेला इथला फर्स्टला नाही, हे बाकी सगळे आईने बनवले. आणि गंमत सांगू का, आमचा कैलास 21 पाळ्यांचे मोदक बनवतो. बघायचे तुम्हाला? बघा आता. ही आहे त्याची बनवलेली पहिली वाटी. आता ह्यात सारण कसा टाकणार आहे ते बघूया. खोलगट वाटी बनवायची असते, त्याने ताट बनवला नाही. सो बघूया आपण आता. ग्लासावरती टाक. म्हणजे तुला दाखवते. त्याला थोडा तेल लाव, तेलाचा पोट लाव आणि ती वाटी ठेव तुझी त्याच्यावर. चला, नवीन टेक्निक काहीतरी शिकायला मिळणार आहे, बघूया मला पण. ठेव. त्याला हे कर असं. एवढा खटाटोप करायला अशी करायची वाटी. हा, एवढी पातळ केलं ती काय होणार. सो अशा प्रकारे पहिल्यांदा मोदक बनवायला शिकतोय आणि एवढी सुंदर बनवलेला आहे. इकडे आम्ही आता मोदक बनवायला शिकवते आई मुलाला. आणि इकडे आर्यन त्याच्या गर्लफ्रेंड सोबत बोलतोय. दाखव कोण आहे. गेली. आणि इकडे आई त्याच्या मुलगीला मोदक बनवायला शिकवते. बघूया कसं बनवतोय. सो अशा प्रकारे आई, मी आणि कैलास म्हणजे आई दोघांना पण मोदक बनवायला शिकवते. पण मला थोडे थोडे येतात, म्हणजे येतात बऱ्यापैकी. आणि बघा, आई तिच्या मुलाला मोदक बनवायला शिकते. सो आम्ही गणपतीमध्ये हा एक्सपेरिमेंट करतोय. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा 21 मोदकांचा. आणि आमचा एक्सपेरिमेंट काय चालू आहे, मोदक बनवणे. आता मी कसं बनवते बघा. तिकडे शिकवलं तिने. ते बघ, तिने मोदक किती छान बनवलं आहे. आता माझा बघा. आता याच्यामध्ये मी सारण टाकले. आता ह्याला मी पाळ्या करणार. पाळ्या दाबायच्या, फुटणार नाही. चिव बनव. अरे गुलाबजामुन, व्हाईट गुलाबजामुन, रसगुल्ला. सो हे मी ट्राय करते. मला येतात थोडे थोडे, असं नाही की येत नाही. फक्त ते 21च्या 21 पाळ्या नाही फिरवायचं. असं तसं नाहीच मला. मी ते युट्यूबला बघितला होता, पण मला माझ्या पद्धतीनेच येतो. म्हणजे असं नाही की देवाला नैवेद्य दाखवू शकते. तर अशा प्रकारे मी मोदक बनवलेला आहे आणि आम्ही सगळे मस्तपैकी मोदक बनवतोय. सो हा आमचा मोदकांचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मोदक खायला या. गणपती बाप्पा मोरया. आता आई देवपूजा करते, म्हणजे देवाच्या पाया पडून घेते. सगळं झाल्यानंतर, सगळं काम केल्यानंतर आई करते. आम्ही खूप लवकर पूजा केली होती. हे जे सनस्टार कडून मला मिळालं होतं ना झालर तोरण, खरंच खूप छान आहे. मला खूप जास्त आवडलं. आईला सुद्धा आवडलं, कारण का खूप चांगलं वर्क करतंय. आई बोलत असेल पोरगीचं लग्न होते काय.